नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करत आहोत एका नवीन भागाला, ज्याचं नाव आहे मॉलिक्युलर सॉलिड. तुम्हा सर्वांना माहीत आहे, आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत होतो, टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, त्या क्रिस्टलाइन सॉलिडचे एकूण 4 प्रकार: आयोनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आणि मेटालिक सॉलिड. याच्यापैकी एक प्रकार आपण ऑलरेडी पूर्ण केलेला आहे. आज आपण पाहत आहोत दुसरा प्रकार, ज्याचं नाव आहे मॉलिक्युलर सॉलिड. आता मॉलिक्युलर सॉलिड बद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामधला एक एक पॉईंट या ठिकाणी आपण पाहूयात. पहिल्यांदा त्याच्यामध्ये कोणते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्याच्या संबंधित माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, जो भाग तुमच्या समोर आपण लिहिलेला आहे त्याचं नाव आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचा सॉलिड असेल, प्रत्येक सॉलिड हा कशापासून बनलेला असतो? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून बनलेला असतो. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे स्मॉलेस्ट जो घटक असतो, समजलं का, त्याला आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असं म्हणतो. आणि हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतो. तुम्हा सर्वांना माहित आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मे बी ॲटम, मे बी आयन, मे बी मॉलिक्यूल. हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ॲटमच्या स्वरूपात असू शकतो, आयनच्या स्वरूपात असू शकतो, त्याचबरोबर मॉलिक्यूलच्या स्वरूपात देखील असू शकतो. हे या ठिकाणी आपण आवर्जून लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जो भाग सांगतो या ठिकाणी, आपल्याला माहित आहे आपल्या समोर काय? मॉलिक्युलर सॉलिड. मग मला सांगा, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कोण असतात? मॉलिक्युलर सॉलिडमधले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे मॉलिक्यूल असतात. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. The constituent particles present in the molecular solid are the molecules किंवा unbonded single atom. Unbonded single atom हा सुद्धा constituent particle या ठिकाणी असू शकतो. तुम्हाला माहित आहे, याच्या अगोदर आपण जेव्हा आयोनिक सॉलिडची माहिती घेत होतो, आयोनिक सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा कोण होता? आयन होता. मग तो कटायन असेल किंवा अनायन असेल, पॉझिटिव्ह चार्जवाला असेल किंवा निगेटिव्ह चार्जवाला असेल, धनप्रभारवाला असेल किंवा ऋणप्रभारवाला असेल. समजलं का? या ठिकाणी मात्र कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे मॉलिक्युल्स असतात. म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे, इन मॉलिक्युलर सॉलिड द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर द मॉलिक्युल्स. म्हणून या ठिकाणी मॉलिक्युल्स हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. अशा प्रकारचं पहिलं वाक्य आपल्या लक्षात आलं पाहिजे. परत मॉलिक्यूल 3 प्रकारचे असतात. मॉलिक्यूल कोण आहेत? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, किंवा कंसात लिहितो मी इकडं खाली, अनबॉन्डेड सिंगल ॲटम. झालं. आपल्या समोर कन्सेप्ट क्लिअर झाला. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा मॉलिक्युल्स असतात किंवा अनबॉन्डेड सिंगल ॲटम असतात. कन्सेप्ट आपल्या समोर आहे, लय समजावून सांगायची गरज नाही. अजून एक महत्वाचं वाक्य, हे मॉलिक्यूल जे असतात ना, मॉलिक्यूल्स पुन्हा 3 प्रकारचे असतात. कोणकोणते मॉलिक्यूल्स हो? आता एक एक प्रकार तुमच्या समोर सांगतो. पहिला प्रकार आहे पोलार मॉलिक्यूल. मॉलिक्यूल 3 प्रकारचे असतात. दुसरा प्रकार नॉन पोलार मॉलिक्यूल. लक्षात घ्या, एक एक कन्सेप्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल. हायड्रोजन बॉन्ड निर्माण करण्याची क्षमता असलेला हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल. संपूर्ण भाग लक्षात घ्या, अतिशय सोपा भाग आहे, फक्त आपण लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला कळालं, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे मॉलिक्यूल असतात. हे मॉलिक्यूल्स 3 प्रकारचे असतात. नंबर 1 पोलार मॉलिक्यूल, नंबर 2 नॉन पोलार मॉलिक्यूल, नंबर 3 हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल. आता आपल्याला प्रत्येकाची ओळख करून घेतली पाहिजे. पोलार कशाला म्हणायचं, नॉन पोलार कशाला म्हणायचं, हायड्रोजन बॉन्डेड कशाला म्हणायचं, या 3 गोष्टीबद्दलची माहिती पहिल्यांदा या ठिकाणी आपण घेऊया. ओके. पहिला कन्सेप्ट पोलार मॉलिक्यूल. समजा उदाहरण घेतलं, HICl आहे. तुमच्या समोर उदाहरण आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन असे 2 ॲटम्स आहेत.
त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, बरोबर आहे. आता हे दोन्ही आयटम्स वेगवेगळे आहेत आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की प्रत्येक आयटम मध्ये इलेक्ट्रॉनला खेचून घेण्याची क्षमता असते. दे हॅव पॉवर टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडे इलेक्ट्रॉनला आकर्षित करून घेण्याची एक क्षमता असते. त्या स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याच्या क्षमतेला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याच्यासाठी आपण एक शब्द प्रयोग केला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. लक्षात घ्या बाळांनो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची त्याच्याकडे असलेली क्षमता, दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. आता बघा, HiCl आहे. Cl ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे H पेक्षा. म्हणजे क्लोरीन इज हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन द हायड्रोजन. त्याच्यामुळं हा जो बॉन्ड आहे याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत भागीदारी केलेले, आणि हे इलेक्ट्रॉन्स ह्या Cl कडे आकर्षित होतात. कारण या Cl ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, आणि Cl ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्ड मधले ते काय होतील? थोडंसं शिफ्ट होतील. कुणाकडे? Cl कडे. तुम्ही म्हणताल का बरं? एकच उत्तर आहे, Cl ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा Cl, ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून या ठिकाणचे इलेक्ट्रॉन्स Cl कडे अट्रॅक्ट होतात. म्हणून हा झाला पार्शियल निगेटिव्ह, हा झाला पार्शियल पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे गेला तो झाला निगेटिव्ह आणि त्याच्या अपोजिट बाजूला पॉझिटिव्ह. असे पार्शियल चार्ज त्या ठिकाणी डेव्हलप होतात आणि हा मॉलिक्यूल पोलार झाला. पण तुम्ही म्हणता ह्याला पोलार का म्हणायचं? कारण त्या ठिकाणी पोलॅरिटी आहे. पोलॅरिटी म्हणजे काय? दोन भिन्न चार्ज एकाच मॉलिक्यूलवरती आहेत. दोन डिफरंट चार्जेस आर प्रेझेंट ऑन द सेम मॉलिक्यूल. एकाच मॉलिक्यूलवरती दोन भिन्न प्रकारचे चार्ज आहेत आणि असा असलेला जो मॉलिक्यूल आहे दॅट इज कॉल्ड एज अ पोलार मॉलिक्यूल. मग असा एखादा मॉलिक्यूल असेल तर त्याला पोलार मॉलिक्यूल असं म्हणायचं. संपलं. एक कन्सेप्ट समजला. नॉन पोलार म्हणजे काय? समजा आपण घेतलं Cl. ह्या दोघांच्या मध्ये बॉन्ड आहे. ह्या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असणार आहे? सेम असणार आहे ना, कारण दोन्ही बी एकच आहे. ती Cl दोघांची इलेक्ट्रॉनला खेचून घेण्याची ताकद, दोघांना इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची पॉवर कशी असेल? सेम असेल. त्याच्यामुळं या ठिकाणचे इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे बी जाणार नाहीत आणि ह्याच्याकडे बी जाणार नाहीत. कुठे असतील मग? बरोबर मध्यभागी. त्याच्यामुळे ह्याच्यावरती बी चार्ज तयार होणार नाही आणि ह्याच्यावरती बी चार्ज तयार होणार नाही. आणि अशा प्रकारचा जो मॉलिक्यूल असतो ज्या ठिकाणी दोन भिन्न प्रकारचे चार्ज डेव्हलप होत नाहीत, तयार होत नाहीत, अशा प्रकारचा जो मॉलिक्यूल असतो, सच ए मॉलिक्यूल इज कॉल्ड एज नॉन पोलार मॉलिक्यूल. म्हणून हा झाला नॉन पोलार मॉलिक्यूल. आता हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल म्हणजे कसला मॉलिक्यूल? हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल म्हणजे अशा प्रकारचा मॉलिक्यूल जो मॉलिक्यूल कसा आहे कळालं का? अशा प्रकारचा आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार करण्याची क्षमता आहे. मग आता तुम्हाला कळायला पाहिजे हायड्रोजन बॉन्ड नेमकं कशाला म्हणतात? हायड्रोजन बॉन्ड नेमकं तयार कसा होतो? एक लक्षात घ्या, एका मॉलिक्यूलकडे हायड्रोजन असेल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलकडे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला आयटम असेल तर एका मॉलिक्यूल मधला हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्यूल मधल्या जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेल्या आयटम सोबत बॉन्ड तयार करतो आणि त्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्ड. द बॉन्ड फॉर्मड बिटवीन द हायड्रोजन ॲटम अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्ड. त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. समजा H आहे, हा O आहे, हा H आहे, हा H आहे, ओके, हा O आहे, हा H आहे. हे दोन्ही वॉटर मॉलिक्यूल्स आहेत. काय? आता हा ऑक्सिजन आहे, ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. तुम्हाला माहित असलं पाहिजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाकुणाची लई जास्त असते? फ्लोरीन, हॅलोजन फॅमिली आहे ना, फ्लोरीन, क्लोरीन, बोरोमिन ह्यांची जास्तच असते. काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त फ्लोरीनच्या बाबांनो. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. हे अशा प्रकारचे आयटम्स आहेत ज्यांची इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची असलेली क्षमता जास्त आहे. मग आता तुम्हाला माहित आहे हा कोण आहे? ऑक्सिजन. हा कोण आहे? हायड्रोजन. मग हायड्रोजन आणि जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेला आयटम, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला आयटम, या दोघांच्या मध्ये काय होईल? हा बॉन्ड तयार होईल. झालं. आणि अशा प्रकारचा जो बॉन्ड असतो सच ए बॉन्ड इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्ड. म्हणून लक्षात घ्या तुम्ही, तीन प्रकारचे मॉलिक्यूल्स असतात. नंबर 1 पोलार मॉलिक्यूल ज्या ठिकाणी पोलॅरिटी तयार होते. नॉन पोलार ज्या ठिकाणी पोलॅरिटी डेव्हलप होऊ शकत नाही कारण दोघांची बी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी समान असते. मग ती एक्झॅक्टली सेम असेल किंवा जवळपास सेम असेल.
आणि तिसरा जो मॉलिक्यूल आहे तो म्हणजे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल, ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार करण्याची क्षमता आहे. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे 3 मॉलिक्यूल्स आपल्या समोर आहेत. पोलार मॉलिक्यूल, नॉन पोलार मॉलिक्यूल, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल. आणि अशा प्रकारचे मॉलिक्यूल्स हे मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. कन्सेप्ट क्लिअर? थोडा एकच पॉईंट मोठा आहे, बाकीची माहिती थोडक्यात आपली पूर्ण होऊन जाईल. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं की मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोण आहेत? मॉलिक्युल्स आहेत. मग ते पोलार असतील, नॉन पोलार असतील किंवा हायड्रोजन बॉन्डेड असतील. त्याचबरोबर अनबॉन्डेड सिंगल ॲटम सुद्धा या ठिकाणी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असू शकतो या मॉलिक्युलर सॉलिडमध्ये. तर अशा प्रकारचा हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपण पूर्ण केला. आता दुसरा पॉईंट जो आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा आहे. तो पण लगेच आपण समजून घेऊ. इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणत्या प्रकारचा बघू. कुणामध्ये कोणत्या प्रकारचं फोर्स असतं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन? तुम्हाला माहित आहे सॉलिड आहे. सॉलिडमध्ये काय असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. समजा हा एक मॉलिक्यूल आहे सपोज आणि हा दुसरा मॉलिक्यूल आहे सपोज. हे दोन्ही मॉलिक्यूल एकमेकाच्या फार जवळ असतात. हे दोन्ही मॉलिक्यूल एकमेकापासून दूर जाऊ शकत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. सॉलिडचं वैशिष्ट्य काय आहे? हे जे मॉलिक्यूल्स असतात, किंवा मी असं 2 दाखवतो तुम्हाला कळण्यासाठी. आता इकडचा किंवा इथं 3 दाखवू आपण. काय नाही दाखवा तुम्ही हो. आता समजा इकडचा एक मॉलिक्यूल आहे, इकडचा एक मॉलिक्यूल आहे. हे दोन्ही मॉलिक्यूल्स एकमेकाच्या जवळ राहतील. आणि हे मॉलिक्यूल जर एकमेकाच्या जवळ असतील तरच अवस्था सॉलिड असेल. एकमेकापासून दूर जर गेली अवस्था बदलते. सॉलिड स्टेटमध्ये मॉलिक्यूल हे एकमेकाच्या फार जवळ असतात. लिक्विडमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं दूर असतात. गॅसेसमध्ये एकदम दूर असतात. एकदम दूर असतात. काय सांगायचं तुम्हाला? मग ह्या मॉलिक्यूलला एकत्र बांधायचं का नाही? एकत्र ठेवायचं का नाही? अरे मग त्याच्यामध्ये आकर्षण बल असलं पाहिजे का नाही? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असलं पाहिजे का नाही? त्यालाच म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जे 2 मॉलिक्यूल एकत्र बांधून ठेवतं अशा प्रकारचं जे फोर्स आहे त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. समजलं का नाही समजलं? मग हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे त्या मॉलिक्यूलला एकत्र बांधून ठेवतं 3 प्रकारचं असतं. 3 नावं पुस्तकात येते. पहिलं आहे वीक डायपोल इंटरॅक्शन. दुसरं डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस और वॅन्डरवॉल्स फोर्सेस. तिसरं हायड्रोजन बॉन्डिंग. अशा 3 प्रकारचे वेगवेगळे फोर्स आहेत. मॉलिक्यूल कोणत्या प्रकारचा आहे त्या प्रकारचा फोर्स त्यांच्यामध्ये असणार आहे. मॉलिक्यूल पोलार असेल, नॉन पोलार असेल किंवा हायड्रोजन बॉन्डेड असेल. मॉलिक्यूल बदलला की फोर्स बदलला. एक उदाहरण सांगतो. समजा मॉलिक्यूल पोलार आहे, HCl आहे. ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, ह्याची कमी आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगायची गरज नाही. हा एक मॉलिक्यूल झाला. तसाच अजून एक मॉलिक्यूल काढतो मी, HCl आहे. समजा हा मायनस आहे, हा प्लस आहे. का बरं येतो तुम्हाला माहित आहे. ले सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला आता कळालेलं असेल. ले सांगून तुम्हाला मी बोर करत नाही. ओके. हा दुसरा मॉलिक्यूल. ह्याचं हे पॉझिटिव्ह टोक आहे, ह्याचं हे निगेटिव्ह टोक आहे. हा वेगळा मॉलिक्यूल आहे, हा वेगळा मॉलिक्यूल आहे. एका मॉलिक्यूलचा पॉझिटिव्ह टोक, एका मॉलिक्यूलचा निगेटिव्ह टोक. अरे तुम्हाला माहित आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असतं. आणि मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टोक एकमेकाच्या जवळ असल्यावर ते बी एकमेकाला जवळ घेतील का नाही? आणि मग हे आहे काय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे पण पोलार मॉलिक्यूल, हा बी पोलार मॉलिक्यूल. मग हे अशा प्रकारचं जे फोर्स आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 पोलार मॉलिक्यूलच्या मध्ये, त्या फोर्सचं नाव आहे वीक डायपोल इंटरॅक्शन. काय म्हणा झाला? वीक डायपोल इंटरॅक्शन म्हणायचं. आता डायपोल म्हणजे तुम्हाला माहित नसेल. डाय म्हणजे 2, पोल म्हणजे ध्रुव. 2 ध्रुव तयार झाले. एक निगेटिव्ह ध्रुव, एक पॉझिटिव्ह ध्रुव. वेगळं झालं की नाही? हिथं बी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हे बी ह्याला बी डायपोल आहे, ह्याला बी डायपोल आहे. हिथं बी 2 पोल आहेत, इथं बी 2 पोल आहेत. 2 पोल कोणते? एक निगेटिव्ह पोल, एक पॉझिटिव्ह पोल, एक पॉझिटिव्ह पोल, एक निगेटिव्ह. इथं बी 2 पोल, इथं बी 2 पोल. म्हणून डायपोल इंटरॅक्शन. हे अशा प्रकारचं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतात डायपोल इंटरॅक्शन. लक्षात घ्या तुम्ही. डायपोल इंटरॅक्शन कुणामध्ये असतं? पोलार मॉलिक्यूलमध्ये. वीक डायपोल interaction is present between the polar molecule. The intermolecular force of attraction between the polar molecule is
डायपोल डायपोल इंटरॅक्शन. उदाहरण सांगा म्हणल्यावर HCl आहे, उदाहरण सांगा म्हणल्यावर H2 आहे, उदाहरण सांगा म्हणल्यावर SO2 आहे. अशी कितीही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. एक कन्सेप्ट पूर्ण झाला. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रकारचा फोर्स आहे. समजा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. हा Cl, हा Cl, हा Cl, हा Cl, हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल. ही तर पोलॅरिटी नाहीये, नॉन पोलार आहे. आणि अशा नॉन पोलार मॉलिक्यूलला एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? ह्या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये जे आकर्षण बल आहे, दॅट इज कॉल्ड डिस्पर्शन फोर्सेस. डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस. ह्यांच्यामध्ये जे फोर्स आहे ना, काय नाव आहे? डिस्पर्शन फोर्सेस म्हणा किंवा लंडन फोर्सेस म्हणा. दीज आर कॉल्ड डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस. नॉन पोलार मॉलिक्यूल असेल तर. पोलार मॉलिक्यूल असेल तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन वीक आहे. नॉन पोलार मॉलिक्यूल असेल तर डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस हे त्याच्यापेक्षा वीक आहे, व्हेरी वीक आहे. आणि जर अशा प्रकारचा मॉलिक्यूल असेल ज्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड तयार होऊ शकतो, त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग असते. तिसरा प्रकार पहा, HOH. HOH. ओके. आता हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल. आता ह्याचा हा हायड्रोजन, हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ह्या दोघांच्या मध्ये असलेलं आकर्षण. सो दिस इज द हायड्रोजन बॉन्डिंग. ह्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. संपलं. ह्याच्यामध्ये अमोनिया घेऊ शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल घेऊ शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये HCl तुम्ही घेऊ शकता किंवा HF घेऊ शकता, HI घेऊ शकता. अशी कितीही उदाहरणं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, कोणत्या प्रकारचा मॉलिक्यूल आहे त्याच्यावर अवलंबून आहे की त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असावं. जर पोलार मॉलिक्यूल असेल तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन, जर नॉन पोलार मॉलिक्यूल असेल तर डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस और लंडन फोर्सेस. आणि जर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल असेल, हायड्रोजन बॉन्ड निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल, तर त्या ठिकाणचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग. संपलं. मग सांगायचं, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन पोलार मॉलिक्यूल इज very weak dipole dipole interaction. The intermolecular force of attraction in non-polar molecule is very weak dispersion forces or London forces. The intermolecular force of attraction in hydrogen bonding molecule is the hydrogen bond. मग त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये HF आहे, त्याच्यामध्ये अमोनिया आहे. हे सगळे याचे उदाहरणं. आणि पोलार मॉलिक्यूल म्हटलात तर HCl आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे, SO2 आहे. नॉन पोलार म्हटलात तर त्या ठिकाणी कोणकोणती उदाहरणं घेता येईल आपल्याला? त्याच्यामध्ये Cl2 आहे, H2 आहे, मिथेन आहे. असे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी सांगता येतील. अशा प्रकारे या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं या तुमच्या मॉलिक्युलर सॉलिडमध्ये त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण सांगितलं. म्हणून इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन 3 प्रकारचे असतात. नंबर 1, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन पोलार मॉलिक्यूल असेल तर. व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस जर मॉलिक्यूल नॉन पोलार असेल तर. आणि हायड्रोजन बॉन्डिंग जर मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल असेल तर. हायड्रोजन बॉन्डिंग तयार करण्याची क्षमता, हायड्रोजन बॉन्ड तयार करण्याची टेंडन्सी त्याच्यामध्ये असेल तर. अशा प्रकारचा हा दुसरा पॉईंट या ठिकाणी आपण पूर्ण केला. पुढचा कन्सेप्ट अतिशय सोपा आहे, लय सांगायची गरज नाही. तुमचा जो मॉलिक्यूल असतो त्या मॉलिक्यूलमध्ये कोणता बॉन्ड असतो हे पण आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलाही मॉलिक्यूल घ्या, हा वॉटर मॉलिक्यूल आहे, हा Cl2 मॉलिक्यूल आहे, हा HCl मॉलिक्यूल आहे. मग ह्याच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड कोणता असतो? लक्षात घ्या तुम्ही, याच्यामधला जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड इज प्रेझेंट विदिन द मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलमध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. म्हणून लक्षात घ्या तुम्ही, इन मॉलिक्यूल कोव्हॅलेंट बॉन्ड इज प्रेझेंट अँड दॅट कोव्हॅलेंट बॉन्ड हेल्ड टुगेदर द ॲटम्स. आणि त्याच्यामध्ये जे काय ॲटम्स असतात त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम तो कोव्हॅलेंट बॉन्ड करतो, विच इज फॉर्मड बाय द शेअरिंग ऑफ. हे आपल्याला माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही आहे. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट. पुढे आपण जाऊ. तुम्हाला माहित आहे मेल्टिंग पॉईंट कसा असतो वगैरे वगैरे. तुम्हाला माहित आहे मॉलिक्युलर सॉलिडचा आपण जेव्हा विचार करतो, मॉलिक्युलर सॉलिडचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये जे एंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, एंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते स्ट्रॉंग नाही, ते वीक आहे. पहिली केस आपण बघितली आयोनिक सॉलिडची, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुलंबिक फोर्सेस होते जे स्ट्रॉंग होते. त्याच्यामुळं आयोनिक सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट हा हाय होता, जास्त होता. परंतु लक्षात घ्या तुम्ही, तुमच्या मॉलिक्युलर सॉलिडमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत हे वीक आहेत. लंडन फोर्सेस, डिस्पर्शन फोर्सेस, व्हॅन डर वाल्स फोर्सेस, हे जे काय फोर्सेस आहेत
डायपोल डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग, हे सगळे फोर्सेस वीक आहेत. तुम्हाला माहित आहे 2 मॉलिक्यूलला बांधून ठेवणारा फोर्स जर वीक असेल, कमकुवत असेल, लगेच तुटतंय. जास्त टेम्परेचर द्यायची गरज नाही. म्हणून 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 या तुमच्या मॉलिक्युलर सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो, लो असतो, कारण त्याच्यामध्ये असलेले एंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहेत. त्याच्यामुळे लगेच तुटतात, दूर जातात. एकमेकापासून दूर गेले की अवस्था बदलली, संपलं, इतकंच आहे. ह्याच्यामध्ये काय वेगळं सांगायचं तुम्हाला. आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, द मॉलिक्युलर सॉलिड्स आर सॉफ्ट अँड द मॉलिक्युलर सॉलिड्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट. यांचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो. कमी का असतो? ड्यू टू द वीक एंटर मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. कन्सेप्ट क्लिअर. पुढे जाऊयात आपण. तुम्हाला माहिती आहे कंडक्टिव्हिटी कशी असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाळांनो, कंडक्टिव्हिटी ही 2 गोष्टीवरती अवलंबून असते. एखादा पदार्थ इलेक्ट्रिक करंटला कंडक्ट कधी करू शकतो? तेव्हाच त्याच्याकडे जर फ्री इलेक्ट्रॉन्स असतील तर, त्याच्याकडे जर फ्री आयन्स असतील तर. नुसते आयन असून भागत नाही, नुसतं इलेक्ट्रॉन असून भागत नाही, मोकळे पाहिजे, फिरणारे पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, मान्य आहे आम्हाला. इथं बॉन्ड आहे ना. आता बॉन्ड म्हणजे मध्ये काय असणार आहे? इलेक्ट्रॉन असणार आहे ना. बॉन्ड म्हणजे काय? इलेक्ट्रॉन. हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, परंतु ते कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये बांधलेले आहेत, मोकळे नाही, ते बांधलेले आहेत ते. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, मॉलिक्यूलमध्ये जे हे मॉलिक्युलर सॉलिड जे आहेत, याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री नाही आहेत. आणि म्हणून मॉलिक्युलर सॉलिड्स आर बॅड कंडक्टर. ते कंडक्ट करू शकत नाही, बॅड कंडक्टर म्हणा, किंवा त्यांची कंडक्टिव्हिटी पुअर आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ मॉलिक्युलर सॉलिड इज पुअर. दे हॅव पुअर कंडक्टिव्हिटी अँड दे आर गुड इन्सुलेटर. दे आर गुड इन्सुलेटर. दे आर गुड इन्सुलेटर. ते चांगले इन्सुलेटर आहेत. ते चांगले इन्सुलेटर आहेत. हा पण कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे. तर अशा प्रकारची ही सगळी माहिती आपल्या समोर आहे. तर हा कन्सेप्ट त्या ठिकाणी थोडक्यात आपण लक्षात घ्यायचा. आणि लास्ट पॉईंट सांगतो, याचे उदाहरणं. कोणकोणत्या प्रकारचे उदाहरणं आहेत तुम्हाला माहीत आहे? काही मॉलिक्यूलचे उदाहरण सांगतो. Cl2 आहे, H2 आहे, CH4 आहे, SO2 आहे, HCl आहे. अशा प्रकारचे जे सगळे मॉलिक्यूल्स आहेत, अशा प्रकारचे मॉलिक्यूल्स समजलं का? CO2 आहे, O2 आहे, CH4 आहे, अशी कितीही उदाहरणं, Cl2 आहे, H2, हे सगळे उदाहरणं जे आहेत ते सगळे एकाचेच आहेत. हे सगळे त्याचं जर आपण केलं सॉलिडिफिकेशन, क्रिस्टलायझेशन, तर अशा प्रकारे या ठिकाणी मॉलिक्युलर सॉलिड तयार होत असतो. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला मी सांगतो, जेवढे काय क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, जेवढे काय क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑल्सो मॉलिक्युलर सॉलिड्स. तर अशा प्रकारे थोडक्यात या ठिकाणी आपण हा कन्सेप्ट पूर्ण केला. कन्सेप्ट सोपाच आहे, फक्त तुमचं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.